standard 10, science 2. Okay, there is a 9th chapter. There is a social health. Okay, they are the social health. They are the science chapters. Social health means they are the सामाजिक आरोग्य. As the सामाजिक आरोग्य, they are there is a one person are there is a evolutions. There are three things happen in there is a first of all education, second is a experience, थर्ड इज अ सराउंडिंग. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं टर्निंग पॉईंट येण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक शिक्षण, दुसरं आहे सराउंडिंग म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, तिसरं आहे सराउंडिंग म्हणजे आपण कोणत्या वातावरणामध्ये राहतो आणि या वातावरणामध्ये राहून आपण स्वतःला कसं यशस्वी बनवतो त्यासाठी हा एक मेन रोल इम्पॅक्ट करतो. जे सोशल हेल्थ त्याचे 3 पॉईंट आहेत. दे इज अ हायली इंटरॅक्टिव्ह, दे इज अ डेमो म्हणजे एका क्लासमध्ये जास्त मुलं मस्ती करतात त्याला म्हणतात हायली इंटरॅक्टिव्ह. कारण की त्या क्लासमध्ये मुलं मस्ती करतात, त्या क्लासमध्ये मुलं मस्ती करतात त्यांना लगेच त्या टीचरांना त्या मुलांचं नाव माहीत असतं, त्याला म्हणतात हायली इंटरॅक्टिव्ह. ओसेशनली इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय असतं? ओसेशनली इंटरॅक्टिव्ह मीन्स काय असतं? ओसेशनली इंटरॅक्टिव्ह मीन्स दे असतं ज्या क्लासेसमध्ये मुलं वगैरे जे आहेत ते कमी मस्ती करतात, काय करतात? कमी मस्ती करतात. ज्या क्लासेसमध्ये जे मुलं आहेत त्या सरांना त्या मुलांचे जे नाव वगैरे ते जास्त माहीत नसतं. नॉन इंटरॅक्टिव्ह म्हणजे एका क्लासमध्ये मुलं फक्त स्कूलमध्ये येतात आणि जातात, पण त्या स्कूलमध्ये मुलं प्रॉपर काय टीचरांसोबत जास्त कम्युनिकेशन करत नाही, त्यांना म्हणतात नॉट इंटरॅक्टिव्ह म्हणजे लेस इंटरॅक्टिव्ह. मग सोशल हेल्थची डेफिनेशन काय? द स्टेट ऑफ अ कम्प्लीट फिजिकल, त्याची बॉडी जे प्रॉपर फिजिकल आहे, मेंटल आहे. ओके, मेंटल मीन्स देर इज अ तो प्रॉपर म्हणजे ब्रेन प्रॉपर काम करतोय का, देर इज अ मेंटल. अँड सोशल वेल बिलिंग म्हणजे समाजामध्ये चांगलं राहतोय का, इज कॉल्ड ॲज अ हेल्थ. त्याची डेफिनेशन आहे हेल्थ. द सोशल हेल्थ देर इज अनदर डेफिनेशन. इट इज ॲबिलिटी ऑफ अ पर्सन टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. म्हणजे आपण समाजामध्ये राहतोय तर आपण एका माणसासोबत कसं व्यवहार करतो हे असतं आपलं सोशल, सामाजिक आरोग्य. ह्याचे फॅक्टर अफेक्टिंग ऑन अ सोशल हेल्थ. सोशल हेल्थ समाजामध्ये राहायचं तर आपल्या पर्सनॅलिटीला तर डेव्हलप केलं पाहिजे. तर फर्स्ट पॉईंट इज स्ट्रॉंग पर्सनॅलिटी डेव्हलप केली पाहिजे. स्ट्रॉंग म्हणजे काय? आपले फिजिकल, मेंटल आणि सोशल काय या तिन्ही गोष्टीची काय ग्रोथ झाली पाहिजे. नेक्स्ट इज अ सॅटिस्फाईंग बेसिक नीड ऑफ अ पर्सन इज अ फूड. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही गरजेचं आहे ते इज अ फूड. सेकंड इज अ क्लॉथ म्हणजे कपडे. थर्ड इज अ शेल्टर म्हणजे राहण्याची जागा. अँड फोर्थ इज अ मेडिसिन्स. द थर्ड पॉईंट, द सोशल इन्व्हायरमेंट ऑफ द सराउंडिंग हॅविंग द लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिंग द प्रॉपर ऑफ द फ्रेंड्स. इसके अंदर देखो अगर आप लोग समाज के अंदर रह रहे हैं, ओके, रेडिंग द प्रॉपर यूज ऑफ अ टाइम्स ड्यूरिंग द लोनलीनेस एंड विद द पीयर ग्रुप. तो हम लोग जो भी समाज के अंदर रह रहे तो हम लोग के बहुत सारे फ्रेंड्स आते, रिलेटिव्ह आते, म्हणजे आपल्या नातेवाईकामध्ये जे आहे फ्रेंड्स आणि मित्र त्याच्यामध्ये आपण गुंततो, आपले एक दुसऱ्याचे विचार करतात, मिक्स होतात आणि आपल्याला एकटेपणा होत नाही. पीयर ग्रुप म्हणजे काय असतं? पीयर ग्रुप म्हणजे देर इज अ सेम एज ग्रुप. काय असतं? सेम एज ग्रुप. फोर्थ पॉईंट, एज्युकेशन अँड जॉब. ओके, मग आज आपण एज्युकेशन करून जॉब करतो. ओके, एज्युकेशन जॉब्स. फिफ्थ इज अ पॉईंट इज अ अपॉर्च्युनिटी. आपण एज्युकेशन केल्यानंतर आपल्याला संधी भेटते जॉबची. सिक्स पॉईंट, ट्रस्ट इन अदर, रिस्पेक्ट अँड अदर एसेन्शियल्स. म्हणजे जे पण आपले सिनियर्स आहेत त्यांचे आपण काय करायचे? रिस्पेक्ट करायचे आणि त्यांच्यावर भरोसा ठेवायचा, विश्वास ठेवायचा आहे. मेंटल स्ट्रेस काय आहे? मेंटल स्ट्रेस म्हणजे काय? माणसाला समाजामध्ये मेंटल तणाव का निर्माण होत आहेत? मेंटल स्ट्रेस काय येते? द फर्स्ट पॉईंट, इन्क्रीज इन अ कॉम्पिटिशन. आज गव्हर्नमेंट जॉब जास्त प्रमाणात वाढत आहे, त्याच्यामुळे काय होते? कॉम्पिटिशन वाढत आहे. चिल्ड्रन फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ अ लोनलीनेस अँड मेंटल स्ट्रेस. आजकाल जे पॅरेंट्स आहेत आपल्या मुलांना टाइम देत नाहीत, त्याच्यामध्ये एकटं राहिले, त्याला म्हणतात लोनलीनेस. द जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणजे मेल, फिमेल आणि देर इज अ ट्रान्सजेंडर. ह्याच्यामध्ये काय होते? ट्रान्सजेंडरमध्ये लोक काय करतात? भेदभाव करत आहेत. ओके, देर इज अ
whole scaling whole scaling facing problems like the teasing and males females tensions. Okay, they are the म्हणजे आजकाल जे बायांमध्ये जे आहेत लोकांना प्रॉपर जे आहेत त्या टीजी म्हणजे जे फिमेल असतात त्यांना काय करतात लोक त्या जे हजबंड वगैरे असतात सासू सासरे असतात त्यांना ते करतात छेडतात त्याला म्हणतात टीजिंग त्यानंतर टीजिंग म्हणून जे फिमेल्स आहेत त्यांना अनेक अनेक प्रॉब्लेम काय करतात फेस करावं लागतात त्यानंतर फेस करावं लागतं. नेक्स्ट there is a fast and easy way of making a money. तो हर कोई बच्चा जल्दी से जल्दी पैसा कमाना चाहता है. एडिशन उसको कोई ना कोई एडिशन लग रही है. नेक्स्ट पॉइंट पीयर ग्रुप ऑफ इन्फ्लुएंस एंड एडल्सन स्टेज. इन्फ्लुएंस म्हणजे त्याचा प्रभाव म्हणजे स्ट्रेंथ. ओके, एडल्सन मीन्स एज. ओके, म्हणजे पीयर ग्रुप म्हणजे आपले जे सेम वयाचे ग्रुप असतात तिथं मुलं काय होतात बिघडतात. इन्फ्लुएंस म्हणजे प्रभाव and get is attached the symbol of high standard living or as imaginations of elders. म्हणजे काही लोक जे आहेत मोठ्या माणसाला बघून असंच बनायचं आहे ही प्रेरणा त्यांच्याकडे घेत असतात. थर्ड पॉइंट ॲट अर्ली स्टेज चिल्ड्रन ट्राय अपॉन टू बिकम अ सिगरेट. म्हणजे ते द स्मॉल चिल्ड्रन दे आर addicted in the cigarette, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स अँड ड्रग्स. त्याचं म्हणजे लहान मुलांना काय वेगवेगळं व्यासन लागत आहे म्हणजे सिगरेटचं लागत आहे गुटख्याचं लागत आहे अल्कोहोलची दारूचं लागत आहे ड्रग्समध्ये नशाचं लागत आहे. त्याचे इम्पॅक्ट काय आहे इफेक्ट काय द इफेक्ट ऑफ ड्रग्स मीन्स डॅमेज होमस ऑफ द नर्वस सिस्टम. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपल्या ब्रेनमध्ये चेतापेशी आहे ते खराब होत आहे डॅमेज होत आहे. सेकंड पॉईंट ह्याच्यामध्ये काय होते मसल सिस्टम काय होते डॅमेज होत आहे. हार्ट डिजीज म्हणजे आपला ह्याला काय होते हार्टचा कर्करोग होते. कॅन्सर ह्याच्याने काय होते कर्करोग होते. अँड क्रोनिक डिजीज दे आर द क्रोनिक डिजीज म्हणजे काय AIDS म्हणजे ॲक्वायर इम्युनिटी डेफिशियन्सी सिंड्रोम हा एक डिसऑर्डर आहे. ओके, दे आर द TB म्हणजे काय ट्युबरक्लोसिस. लेप्रोसी म्हणजे काय असतं कुष्ठरोग काय असतो कुष्ठरोग. ओल्ड एज होम म्हणजे काय असतं ओल्ड एज होम म्हणजे काय असतं जे काही सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यामुळे त्यांना आश्रममध्ये सोडून येतात. ओके, अल्कोहोलिझम द फर्मेंटेशन्स. ओके, द fermentation definitions they are one carbons are change in they are the multi carbons are transferred is called as fermentations. The fermentation there is another meaning they are the part of the division is called as fermentations. The fermentation there is alcohol is common name is ethanol चं common name काय casual आहे दारू आहे. The effect ह्याचे इफेक्ट काय वाढवून द ब्रेन गेट अफेक्ट इन द लिव्हर. तो ब्रेनला पण इफेक्ट करतो आणि लिव्हरला पण इफेक्ट करत आहे. I affect the adversely on a brain is a development. ओके, हा काय करतोय आपल्या बाहेरील जे कंडिशन आहे त्याला काय ब्रेनला काय खराब करतोय. कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सरसाइज यूज ऑफ मॉडर्न टेक्निक. ओके, मग आपलं जे टी व्ही वगैरे आहे याची जी टेक्नॉलॉजी वाढत आहे त्याचा इम्पॅक्ट मुलांना कसा पडत आहे. द मॉडर्न इफेक्ट ऑफ अ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन्स. द फर्स्ट इफेक्ट द स्पेंडिंग द सर्व्हर हॉर्स आर युजली अनएवर ऑफ द सराउंडिंग. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये सगळ्यात जास्त जे टाईम जे मुलं स्टुडंट्स जे आहेत ते कॉलेजमध्ये म्हणजे आपण मोबाईलवरती जास्त टाईम वेस्ट करत आहे. नेक्स्ट पॉईंट दे आर द फिजिकल प्रॉब्लेम्स लाईक टायर्डनेस आणि हेडेक. म्हणजे टायर्डनेस म्हणजे काय ते मोबाईलला बघून कंटिन्यू ठेवतात थकत आहेत. ओके, त्यांचं डोकं दुखतं. नेक्स्ट इज इन्सोमनिया मीन्स दे आर द प्रॉपर त्यांना प्रॉपर झोप येत नाही. ओके, टिनिटस त्यांचे जे आई दिसते पेनवर लागते आपल्या. द जॉईनिंग द पेन्स ऑफ अ प्रॉब्लेम्स इन अ रिजन. म्हणजे जे जॉईंटचे पेन आहेत आपले बोन्स आर्म्स लेग्स हे काय होतात पेन होतात. द पेनिट्रेशन ऑफ अ रेडिएशन इंटू द बोन्स. रेडिएशन ऑफ द बोन्स म्हणजे बोन्स आहे आपल्या बॉडीमध्ये जे आहेत जे लहान लेकरं असतात त्यांच्यामध्ये रेडिएशन आतमध्ये चालले. तर रेडिएशन त्यांचं अल्ट्रा रेज बीटा रेज गामा रेज हे रेज त्यांच्या बॉडीमध्ये चालले. द सॉलिडरी नेचर
ओके. सॉलिटरी नेचर मीन्स एकटं राहत आहे. द पर्सन बिकम अ सर्व द सेंटर, ते एकटं झाले, ते फ्रेंड सोबत फॅमिली मेंबर सोबत काय ऍक्ट नाही करत आहे. नेक्स्ट 6 पॉईंट इज अ पर्सन गेट इज अ नेगेटिव्ह ड्यू टू द व्हर्च्युअल वर्ल्ड ऑफ पॅरालिसिस. म्हणजे ह्याच्यामध्ये जे व्हर्च्युअल जे आहे जे घाणेरडे चित्र वगैरे असतात, म्हणजे व्हायलन्सचे जे गेम असतात त्याच्यामुळे काय होतं ते त्याचं ऍक्ट करत आहे. नेक्स्ट पॉईंट इज अ वॉचिंग इन इनअप्रोप्रिएट कंटेंट ऑन इंटरनेट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की जे ॲप्रोप्रिएट म्हणजे काय, जे कंटेंट बघायला पाहिजे ते प्रॉपर कंटेंट बघत नाही. इनअप्रोप्रिएट म्हणजे नॉट द ॲप्रोप्रिएट, जे कंटेंट जे युजफुल आहे ते बघायला पाहिजे ते बघत नाही. ते जे आहेत स्टुडंट्स म्हणजे वल्गर पिक्चर बघत आहेत. नाव दिस इज मेंटॅलिटी ऑफ पीपल्स. ओके. मग आजच्या जमान्यामध्ये पीपलची मेंटॅलिटी कशी आहे, ते जर सायबर क्राईम, हे काय करतात सायबर क्राईम करताय. द स्प्रेडिंग द अवेअरनेस बाय अ बँक डू नॉट शेअर्स. म्हणजे हे जे काय आपल्या बँकचे डिटेल्स आहेत ते कधी तुम्हाला शेअर नका करू. डू नॉट डिस्क्लोज पिन वाय डुईंग द ट्रान्झॅक्शन. जेव्हा तुम्ही एटीएम मशीनमध्ये जाता तेव्हा तुमचं जे पिन कोड आहे ते अपरिचित माणसासमोर कुणासोबत ओपन नका करू. Disclose or misuse is a confidential in our core mention about the government in institutes and companies from the internet. म्हणजे काय आपले डॉक्युमेंट जे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड ते गव्हर्नमेंटचे जे आहेत, ओके, इलेक्ट्रिशियन्स, ते अनोळखी माणसाला देऊ नका, त्याचा मिसयूज होऊ नका देऊ. ओके. इज कॉल ॲज अ हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. ती हॅक होऊ शकते. ओपनिंग ऑफ अ फेक अकाउंट म्हणजे याचं जे तुमचं जे फेसबुक वर इंस्टाग्रामवर जे आहे ते फेक अकाउंट ओपन नका करू. द मिसयूज, ओके, इलिगल सेल ऑफ द रिटर्न अँड लिटरेचर. म्हणजे काय प्रॉपर्टीज वगैरे असते ते इलिगल सेल त्याच्यावर तुम्ही वाचा, धोका नका खाऊ तुम्ही. द स्प्रेडिंग ऑफ अ वल्गर पिक्चर्स अँड इन्फ्लेमेटरी स्टेटमेंट्स. म्हणजे आहे स्प्रेडिंग, जे घाणेरडे पिक्चर आहे ते शेअर नका करू. इन्फ्लेमेटरी म्हणजे स्टेटमेंट म्हणजे काय, जे घाणेरडे वाक्य असं नाही ते सांगू नका, ते शेअर नका करू. 8 पॉईंट द मिसयूज ऑफ द इलिगल सेल ऑफ द रिटर्न द लिटरेचर. जे काय रायटर वगैरे रायटिंग लिहितात ते लिंक नका देऊ. ओके. सॉफ्टवेअर्स वगैरे नका देऊ. ओके. फोटोज, व्हिडिओज, म्युझिक हे पण काय आहे त्याचा जे यूज आहे ते इलिगल वापर केला नाही पाहिजे. ओके. त्याचे का ऑदर ओपनिंग फ्रॉम द इंटरसेक्ट, ओके, इज कॉल ॲज अ पायरसी. म्हणजे जे काही मूवी रिलीज होणार आहे त्याला पहिलं रिलीज नका करू, ती असते पायरसी. पायरसी मीन्स म्हणजे काय असतं, प्रॉपर टायमावर यूज नाही होत त्याला कोणता हॅक करतो आणि लवकर रिलीज करतो, त्याला म्हणतात पायरसी. There is a government is a rule in the act in 2000. This act has been enacted म्हणजे हा कायदा लागू झाला since 17 October 2002 and bill is ended म्हणजे allowed in 2008. म्हणजे हा कायदा कधी लागू झाला सायबर क्राईमचा महाराष्ट्रामध्ये पहिला 2008 ला झाला. द पर्सन कमिंग द सायबर क्राईम फेस द पनिशमेंट लाईक इम्प्रोचमेंट रायटिंग प्रॉपर नाही पण याची नोट्स मी तुम्हाला सेंड करणार होती. इम्प्रोचमेंट फॉर 3 years ऑफ द फाईन. त्याला 3 वर्षाची त्याला जेल होणार आणि त्याला 5 lakhs हा फाईन त्याला भरावा लागला. इन महाराष्ट्र such a fair front in the controlling the cyber crimes in has. कंट्रोल पण करते सायबर क्राईम आणि पोलिसांनी कंट्रोल करतात. been produced to be a first state. हा फर्स्ट स्टेट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सायबर क्राईमचा रूल करायला रिलीज झाला. नेक्स्ट स्ट्रेस मॅनेजमेंट. ओके. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही जास्त हसता लाफ्टर फुलावा, ओके, लाफ्टर फुलावा तुमचं जे स्ट्रेस आहे ते कमी होतो. रीडिंग बुक रीड केल्यामुळे स्ट्रेस कमी होतो. फोटोग्राफी केल्यामुळे तुमचा स्ट्रेस काय होतो कमी होतो. सिंगिंग अँड डान्सिंग केल्यामुळे ही स्ट्रेस जे आहे तो कमी होतो. योगा केल्यामुळे स्ट्रेस कमी होतो. एक्सरसाइज केल्यामुळे स्ट्रेस कमी होतो.